there is one special case we have for finding the capacitance of capacitor when there is a dielectric. आता बघा आपण काल काय बघितलं, for parallel plate capacitor like this, when there is no medium in between these two plates and this plate area A, या दोन्ही प्लेटचा एरिया सपोज A इतका आहे, त्या दोघांच्या मधलं अंतर D इतका आहे आणि याच्यामध्ये मीडियम नाही आहे, त्यावेळी कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय होता आपला, इप्सिलॉन नॉट A अपॉन D. This was the relation. Okay, when there is no medium in between two plate, दोन्ही प्लेट मध्ये कुठलेही मीडियम नसतंय, त्यावेळी जो कॅपॅसिटन्स असतो पॅरलल प्लेटचा तो किती असतो, C इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट A बाय D. आता सेम प्लेट आहे, म्हणजे सेम एरिया असणाऱ्या प्लेट्स आहेत, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, या दोघांच्यातलं डिस्टन्स पण D इतका आहे. बट नाउ सपोज द मीडियम बिटवीन दिस टू इज फिल्ड विथ अ डायलेक्ट्रिक. यांच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक डायलेक्ट्रिक सबस्टन्स हा कम्प्लिटली फिलअप केलेला आहे. वी आर फिल्ड इट अप विथ द डायलेक्ट्रिक सबस्टन्स विच हॅज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K, ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, K इतका आहे. देन वी राइट दिस C इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट AK अपॉन D, where K is the dielectric constant. ओके, हा कम्प्लिटली फिलअप केला असेल दोन्ही प्लेटच्या एंड पर्यंत तर आपण हे यूज करतो. परंतु आता तिसरी केस, आपण एक स्पेशल केस इथे बघणार आहोत की जर सपोज तो डायलेक्ट्रिक मीडियम जो आहे तो इतकाच आहे म्हणून ऑफ दिस मच थिकनेस, या दोन प्लेट मधलं अंतर D इतका आहे, या दोन प्लेट मधलं अंतर किती आहे, D इतका आहे, आणि त्याच्यामध्ये जो आपण डायलेक्ट्रिक सबस्टन्स ठेवलेला आहे त्याचा थिकनेस T इतका आहे. देन इन दिस केस, या केसमध्ये आपला जो कॅपॅसिटन्स असेल तो किती असेल, हाऊ मच वुड बी द कॅपॅसिटन्स इन दिस केस. म्हणून त्याला मी काय म्हटलं, त्याची एक पुढची ही तिसरी काय स्पेशल केस आहे, दॅट द थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक इज नॉट सेम एज D. D इतक्या थिकनेसचं नाही आहे, तर त्याचा थिकनेस काय कमी आहे D पेक्षा. ओके, देन इन दिस केस हाऊ मच विल बी द कॅपॅसिटन्स, याच्यामध्ये कॅपॅसिटन्स किती असणार. तर इथं आपण काल जसं बघितलं की ज्यावेळी मीडियम नसतं त्यावेळी याच्यामधली जी इलेक्ट्रिक फील्ड आपण दाखवली ती E नॉट न दाखवलेली, राईट, दॅट वॉज वी आर शोन बाय E नॉट. नो मीडियम इज देअर इन दॅट केस. त्याच्यानंतर जर डायलेक्ट्रिक असेल तर काय होतंय, अप्लाय केलेली फील्ड E नॉट आहे आणि याच्या आतमध्ये पोलरायझेशन मुळे तयार झालेली फील्ड आपण काय दाखवलेली, ती EP असं दाखवलेली. ओके, सो टोटल इलेक्ट्रिक फील्ड इथं आपण E नॉट मायनस EP असं काल घेतलेलं, E नॉट मायनस EP. ओके, आता इथं तसाच जर विचार केला, आता याचा आणि याचा दोघांचा थिकनेस काय होता बघा, त्यावेळी सेम होता, D आणि त्याचा थिकनेस T हे दोन्ही सेम होता. परंतु इथं आपण काय घालोय, ओके, याचा थिकनेस म्हणजे मीडियम नाही आहे दोन प्लेट मध्ये, त्यावेळी त्यांच्यामधलं डिस्टन्स D आहे आणि मीडियम आहे त्याचा थिकनेस किती आहे, T आहे. सो देयर इज अ डिफरन्स. त्यामुळं इथलं जे पोटेन्शियल असेल V आपण कसं काढतो, V जनरली वी फाइंड बाय E इंटू D. ओके, V इज इक्वल टू काय असते, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट इज E इंटू D, किंवा E म्हणजे काय असते, V बाय D. काल आपण लिहिलेलं पोटेन्शियल ग्रॅडियंट. सो त्याच्यावरून V इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, E इंटू D. आता इथं जर टोटल पोटेन्शियलचा विचार केला, टोटल पोटेन्शियल विच इज फॉर्म्ड ओव्हर हियर, एक तर कशामुळे आहे, बिकॉज ऑफ दी टू चार्ज प्लेट, त्या दोन चार्ज प्लेट मुळे. ओके, आता जर बघितलं तर इथलं बघा हे टोटल डिस्टन्स याच्यातलं D आहे, पण या टोटल डिस्टन्स पैकी T एवढ्या थिकनेसचा डिस्टन्स काय झालेला आहे, कमी झालेला आहे. त्या दोन प्लेट मधलं एवढ्याने व्यापलेलं आहे ना, म्हणजे तिथं आपण काय लिहू शकतो, हे जे E आहे कुणामुळे, बिकॉज ऑफ द ओनली एअर मीडियम. एअर मीडियम मुळे किती आहे, एअर मीडियमचा भाग केवढा बघा, एवढा आणि एवढा आहे. ओके, सो एअर मीडियम मुळे असणारं इलेक्ट्रिकल फील्ड म्हणजे या दोन प्लेट मधलं E नॉट लिहूया, आणि हे D एवढं अंतर आहे त्याच्यामधून हे T वजा करणार ना मी. कळालं का वजा केलं, कारण थिकनेस त्या एअर मीडियमचा केवढा आहे, इतका आणि इतका आहे. या टोटल D मधून एवढं वजा केलं तर हा थिकनेस आणि हा थिकनेस येणार. ओके, म्हणजे हे D मायनस काय देणार मी, T प्लस 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 कुणामुळे असणार आता इलेक्ट्रिकल फील्ड ड्यू टू दिस डायलेक्ट्रिक सबस्टन्स. आणि याचा थिकनेस किती आहे बघा, T इतका. त्याचा थिकनेस किती आहे, T इतका. सो वी कॅन राईट दिस इक्वेशन लाईक दिस. हे आपण अशा प्रकारे
लिहू शकतो. आता इथंच ना हे V इज इक्वल टू हे E नॉट डी मायनस टी प्लस, आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे कुणामुळे, डायइलेक्ट्रिक सबस्टन्समुळे. आपल्याला त्याचा इलेक्ट्रिक फील्ड किती निर्माण करतो माहित नाही, परंतु आपल्याला सपोज त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट माहित आहे की के म्हणजे ऍक्च्युअली काय असते, टी अपॉन ई नॉट असते. लक्षात घ्या, के म्हणजे काय असते, टी अपॉन ई नॉट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के जो आहे तो इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस विथ रिस्पेक्ट टू फ्री स्पेस. या दोघांचा रेशिओ म्हणजे काय असतो तुमचा, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता, ई म्हणजे काय लिहू शकता, ई नॉट इंटू के असं आपण लिहू शकतो. ओके, नाही हा उलट झालं काय हे, हा राईट. ओके, सो दिस विल बी के इज ग्रेटर दॅन 1 असतो ऍक्च्युअली. सो विथ रिस्पेक्ट टू दिस याचं किती आहे एखाद्या मीडियमचं. सो लाईक दिस वी हॅव. सो याच्यामध्ये मग ई इज इक्वल टू काय येते, हे ई नॉट अपॉन के. लक्षात घ्या, ई नॉट अपॉन के इंटू, ओके, ई नॉट बाय के इंटू काय लिहिणार आपण, टी. राईट. सो दिस इज द थिंग वी राईट. त्याच्यानंतर आता या दोघांच्यातून काय कॉमन काढू शकता, आता हे सिम्प्लिफाय करत जायचं. फर्दर वी नीड टू सिम्प्लिफाय ओनली. हे फक्त पुढे पुढे आपण जाणार, ते सिम्प्लिफाय करायचं. या दोघांच्यातून काय कॉमन काढणार, ई नॉट. ई नॉट इथं पण आहे, ई नॉट इथं पण आहे. सो ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा, डी मायनस टी, ओके, प्लस टी बाय के. बरोबर ना. सो व्ही इज इक्वल टू ई नॉट काय असते, ई नॉट म्हणजे सिग्मा अपॉन काय असते, इप्सिलॉन नॉट असते. बरोबर आहे. ई नॉट म्हणजे काय असते, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. किंवा सिग्मा म्हणजे आपल्याला माहिती आहे, सिग्मा म्हणजे काय असते, चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. मग ई नॉट साठी मी क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट लिहिलं. ब्रॅकेट मध्ये जे लिहिलेलं आहे ते आहे तसं राहू दे थोडा वेळ. डी मायनस टी प्लस टी बाय के. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट वी गेट. ही व्हॅल्यू कुणाची आली, दिस इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन बिटवीन दॅट टू प्लेट. मग मला कॅपॅसिटन्स काढायचं आहे. वी नो दॅट कॅपॅसिटन्स म्हणजे काय, क्यू बाय वी नो दॅट. ओके, आपल्याला हे माहित आहे की कॅपॅसिटन्स म्हणजे काय, क्यू बाय व्ही आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ही व्हॅल्यू पुट करू शकता. सो हे क्यू अपॉन व्ही ची व्हॅल्यू आहे तशी पुट केली मी. हे क्यू इन ब्रॅकेट डी मायनस टी प्लस टी बाय के आणि अपॉन ए इप्सिलॉन नॉट आहे ते वर जाईल, ए इप्सिलॉन नॉट. म्हणजे क्यू क्यू दॅट विल बी गेट कॅन्सल. सो सी विल बी इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस टी बाय के. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव द मोर सिम्प्लिफाईड रिलेशन. हे फर्दर पण अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, काय गरज नाही. असं जरी लिहिलं तरी चालेल. डी मायनस टी प्लस टी बाय के, इप्सिलॉन नॉट डी मायनस टी प्लस टी बाय के. कळलं तुम्हाला कसं आलं हे रिलेशन. आता हे रिलेशन विसरायचं नाही, हे मोस्ट जनरल रिलेशन आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तुम्ही कुठल्याही कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स काढत असताना इफ यू नो दिस रिलेशन, याच्यावरून तुम्ही हे सगळे रिलेशन, इतर रिलेशन मिळवू शकता. कसं ते मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. हाऊ वी कॅन गेट ऑल द डिफरंट कंडिशन्स ऑफ कॅपॅसिटन्स बाय दिस रिलेशन. लेट्स सी. आता बघा, मी जर असं म्हणलं की या कॅपॅसिटर मध्ये तो मीडियम नाहीच आहे, मीडियम नाही आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा थिकनेस घ्यायची गरज नाही, के घ्यायची गरज नाही, हा टी घ्यायची गरज नाही. म्हणजे फॉर्म्युला काय होतो, ए इप्सिलॉन नॉट बाय डी, जो आपला पहिला होता, काहीच नसेल. ओके, आता जर मी असं घेतलं की तो डायइलेक्ट्रिक मीडियम आहे आणि त्याचा थिकनेस डी इतकाच आहे, म्हणजे टी आणि डी सेम आहे, टी आणि डी काय सेम आहे, तर काय होणार, डी मायनस डी 0 होणार. हे तर डी येणार, म्हणजे राहणार डिनॉमिनेटर मध्ये काय फक्त डी बाय के, तो के वर गेला, म्हणजे आलं काय, ए इप्सिलॉन नॉट के बाय डी, जर त्याचा थिकनेस तेवढाच असेल तर. आणि जर मग जसं सांगितलं तुम्हाला की तो थोड्या थिकनेसचा आहे, त्याचा थिकनेस आहे परंतु डी पेक्षा कमी आहे, तर मग तुम्ही हे जनरल रिलेशन युजच करू शकता. दिस यू कॅन यूज डायरेक्टली. सो दिस वे नो यू कॅन एबल टू फाइंड आउट व्हॉट द व्हेरियस
कॅपॅसिटन्स तुम्ही काढू शकता. आता एंटायर स्पेस जर डायलेक्ट्रिकनी कव्हर केला असेल, तिथे काही स्पेशल केस घेतले तेच आपण बघूया. जसं हे सांगितलं मी, ओके, हा सपोज मीडियम नसतानाचा सी नॉट म्हणूया त्याला, आणि हे मीडियम असतानाच आहे. ओके, हा एंटायर स्पेस जर डायलेक्ट्रिकनी कव्हर केला असेल तर हा फॉर्म्युला आहे आपला. म्हणजेच हे काय लिहू शकतो, के टाइम्स सी नॉट. हे म्हणजे काय आहे, दिस वन, बरोबर आहे, के टाइम्स सी नॉट. म्हणजे मीडियम नसताना जे आहे त्याला मल्टिप्लाय बाय फक्त काय करायचं तुम्हाला, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तुम्हाला काय मिळणार, कॅपॅसिटन्स विथ दॅट कम्प्लिटली फील्ड डायलेक्ट्रिक सबस्टन्स. ही पहिली केस घेतली तिथं. आता दुसरी एक केस घेतलेली आहे, इफ द कॅपॅसिटर इज फील्ड विथ यन डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ थिकनेस T1 T2 अप टू Tn, then the arrangement is equivalent to capacitor connected in series. म्हणजे बघा मला काय म्हणायचं आहे, आता इथं मी हे दाखवलेलं आहे कॅपॅसिटर, राईट. आता थोडस जे आता हे स्पेशल केस आपण डिस्कस करणार आहे याच्यासाठी काय कन्सिडर करूया बघा, मी सांगतो ते लक्षात येते का. सो लेट मी यूज डिफरंट कलर चॉक. सो इथं ना माझी ही कॅपॅसिटर प्लेट आहे सपोज, ही एका साईडची आहे, ही दुसऱ्या साईडची कॅपॅसिटर प्लेट आहे. हा कॅपॅसिटर आहे, फर्स्ट प्लेट, सेकंड प्लेट, पॅरलल प्लेट, कॅपॅसिटर. ओके, आणि याच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे सपोज डी इतकं आहे. दिस डिस्टन्स इज डी, दॅट मच वी हॅव, राईट, असं आपण म्हणूया. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत लक्षात घ्या, व्हॉट वी आर गोइंग टू डू हिअर. याच्यामधला जो स्पेस आहे तो वेगवेगळ्या डायलेक्ट्रिक सबस्टन्सनं फिलअप करणार आहोत. म्हणजे काय, तर इथं सपोज मी एक डायलेक्ट्रिक सबस्टन्स वापरला, मिका सबस्टन्स वापरला सपोज, त्याचा थिकनेस सपोज T1 इतका आहे. ओके, त्याच्यानंतर मी यूज केला सपोज इथे एक दुसरा आणखी एक सबस्टन्स. ओके, त्याचा थिकनेस सपोज T2 इतका आहे. समजते का बघा, म्हणजे मी डायलेक्ट्रिक इथं कसं एकच वापरला होता, एकच डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि एकाच थिकनेसचा वापरला होता. म्हणजे त्याचा थिकनेस T इज इक्वल टू डी इतका वगैरे होता. पण इथं आता मी जे डायलेक्ट्रिक सबस्टन्स वापरणार आहे, ओके, त्यांचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण वेगळा आहे. याचा K1 आहे, याचा K2 आहे, आणि याचा थिकनेस पण वेगळा आहे. समजते मला काय म्हणायचं आहे, म्हणजे त्या दोन प्लेटमध्ये वेगवेगळे मटेरियल वापरावं लागेल, वेगवेगळ्या थिकनेसचे वेगवेगळे मटेरियल. म्हणजे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वेगळा येणार आणि त्याचं परत काय येणार, ओके, थिकनेस पण वेगळा घेतला मी, T1 T2 T3, इथं आणि काहीतरी असेल दुसरं सपोज. ओके, असं मानूया. आणि इथे काय T4 T5. ओके, असे मग सपोज तुम्ही n नंबर ऑफ वेगवेगळे एलिमेंट घेतला अँड दॅट सपोज इफ यू यूज दॅट, आणि ते जर तुम्ही यूज केला तर मग या फॉर्म्युल्यामध्ये काय व्हेरिएशन कुठं काय येणार बघा. C इज इक्वल टू काय होतं इथं डायरेक्टली दिलेलं आहे, बट यू सी दॅट इथं तुम्ही काय घेऊ शकता, व्हॉट वी कॅन टेक हिअर. आता टोटल स्पेस हा ऑक्युपाइड बाय दॅट कॅपॅसिटरचा, म्हणजे डी जो टोटल आहे तो पूर्णपणे त्याने ऑक्युपाय केलाय असं मी घेतलं. इथून इथपर्यंत डी जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड बाय द व्हेरियस थिकनेस एलिमेंट वी हॅव. मग इथं कसं करणार तुम्ही, हे पूर्ण हे घ्यायची गरज नाही, तर फक्त त्या मीडियमचं थिकनेस आणि त्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट घ्यायचं लक्षात घ्या. म्हणजे काय येणार इथे, पहिला जो एलिमेंट आहे T1 त्याचा थिकनेस आहे, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे, K1. दुसरा जो एलिमेंट आहे त्याचा थिकनेस T2 आहे, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट T2 आहे. तिसरा आहे त्याचा T3 आहे, T3 आहे. असं सपोज n नंबर असतील, लाईक दॅट सपोज n नंबर ऑफ डायलेक्ट्रिक असतील, तर तसं तुम्ही त्याचं तिथपर्यंत बेरीज घेऊ शकता. ओके, सो C इज इक्वल टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणत्या केसमध्ये, ही जी डायग्राम काढली ना याच्यासाठी n नंबर ऑफ डायलेक्ट्रिक असतील तर. आता n नंबर ऑफ डायलेक्ट्रिक ऑफकोर्स असणार नाहीत, पॅरलल प्लेट आहे म्हणजे डिस्टन्स त्याच्यामध्ये जवळजवळच पाहिजे. सो परंतु डायलेक्ट्रिक 2 किंवा 3 असू शकतात. ओके, त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. देन यू कॅन यूज दिस रिलेशन. इथं सिरीज मध्ये म्हणजे ही अरेंजमेंट असते ना, याच्यामध्ये हे जर कॅपॅसिटर्स बघितले असे n नंबर ऑफ कॅपॅसिटर तयार झाल्याकडे दिसतात. आता याच्यात उलट बघा, ही एक केस कळाली तुम्हाला. आता येतं ना आपण काय करूया बघा, हे डायलेक्ट्रिक सबस्टन्स आहेत, ओके, आणि याचा थिकनेस प्रत्येकाचा आता सेम आहे. मी काय करणार आहे बघा, दिस पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आय एम गोइंग टू फिल विथ डायलेक्ट्रिक, परंतु ते डायलेक्ट्रिक कसं ठेवणार आहे आता मी असे ठेवणार आहे बघा. म्हणजे प्रत्येक डायलेक्ट्रिकचा थिकनेस काय बघा, डी इतकाच आहे. हा
त्याचा थिकनेस काय डी इतका आहे. परंतु हे मी कसं फिलअप करत चाललोय सो दॅट दे आर पॅरलल टू दिस एरिया ऑफ प्लेट. समजलं का बघा, मी आता असं फील केलं की प्रत्येकाचा थिकनेस डी इतकाच आहे डी इतकाच, याचा थिकनेस याचा थिकनेस, परंतु हे मीडियम वेगळे आहे. It has suppose dielectric constant K1, it has let's suppose dielectric constant K2, आणखी एक तिसरा इथं असेल सपोज त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K3 असेल, असं असेल. इफ लाईक सो वी आर अरेंज इन दिस प्लेट, या प्लेट मध्ये अशा प्रकारे जर तुम्ही फिलअप केला तर मग तुमचा जो कॅपॅसिटन्स असतो तो किती येतो. देन इन दॅट केस हाऊ मच विल बी द कॅपॅसिटन्स, हाऊ मच विल बी द कॅपॅसिटन्स. सो इथं आता तुम्हाला अशा प्रकारचं फॉर्म्युला युज करावा लागतो. इथं काय होतं बघा, यांचा एरिया वेगळा येतो. हा एरिया A1, याचा एरिया A2, याचा एरिया A3, हा असा येऊ शकतो. एरिया वेगळा वेगळा असू शकतो, मात्र थिकनेस प्रत्येकाचा डी इतकाच आहे. ओके, सो या केस मध्ये ना दिस फॉर्म्युला वी कॅन युटिलाइज, हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सो C इज इक्वल टू काय ते बघा, इप्सिलॉन नॉट अपॉन काय येणार डी, इप्सिलॉन नॉट अपॉन डी, आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा A1 K1, बरोबर आहे ना. इप्सिलॉन नॉट अपॉन डी लिहिलं, A K असते, A K च्या ऐवजी पहिल्याचं त्याचा जो एरिया आहे तो A1 आणि त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1, A1 K1 प्लस A2 K2 प्लस सो ऑन. जेवढे n नंबर ऑफ असतील तेवढे n नंबर ऑफ थिंग्स साठी येणार. दिस फॉर्म्युला वुड बी देअर. या केस मध्ये असा फॉर्म्युला येणार A1 K1 प्लस A2 K2. आता येतं ना हे जे A1 प्लस A2, A1 प्लस A2 प्लस असे A3 केले, किंवा हे जे आहेत A1 A2 A3 हे जर ऑलमोस्ट सेम असतील, सपोज A1 A2 A3 या सगळ्यांचा एरिया जर सेम असेल आणि असे n नंबर ऑफ हे असतील, तर प्रत्येकाचा एरिया काय लिहू शकतो, टोटल हा जो एरिया आहे त्याला डिवायडेड बाय n करणार. समजते मला काय म्हणायचं आहे. असे n नंबर ऑफ पार्ट आहे त्याचे, टोटल एरिया इथून इथपर्यंत एरिया जो आहे तो किती आहे A इतका आहे. त्याच्यामध्ये n भाग केले आपण, n नंबर ऑफ डायलेक्ट्रिक असतील तर हे वाटलंच असेल, तर त्याचं काय येणार, प्रत्येकाचा एरिया जर सेम असेल तर A बाय n येणार ना. म्हणजे सपोज याचा 10 स्क्वेअर मीटर एरिया आहे आणि त्याच्यात 10 एलिमेंट आहेत, तर प्रत्येकाचा एरिया काय येणार 1. सो लाईक दॅट. म्हणजे इथं जर तुम्ही A1 A2 हे जर सगळे सेम असतील, ते जर बाहेर काढलं तर त्या A साठी मी काय लिहू शकतो A बाय n. म्हणजे या केसमध्ये C इज इक्वल टू काय आहे, इप्सिलॉन नॉट A अपॉन n आणि हे D, आणि फक्त ब्रॅकेट मध्ये काय आहे K1 प्लस K2 प्लस सो अप टू n, K1 प्लस K2 लाईक दॅट अप टू n. काल आहे. सो या स्पेशल केस लक्षात ठेवा तुम्ही कॅपॅसिटर साठी. हाऊ दोज आर अरेंज, डायलेक्ट्रिक कसे अरेंज केले आपण, आणि त्यानुसार तुमचे कॅपॅसिटन्स चा रिझल्टंट फॉर्म्युला काय आहे. ओके, सो दिस विल हेल्प यू टू सॉल्व सर्टन प्रॉब्लेम्स, किंवा अशा प्रकारचे बेस्ड ऑन दिस इट मे पॉसिबल दॅट सम क्वेश्चन्स वुड बी आस्क्ड और प्रॉब्लेम्स वुड बी आस्क्ड इन एग्जाम. ठीक आहे. नाउ वी रिमेन विथ वन लास्ट पॉइंट, दॅट इज कुठला पॉइंट आला का, फक्त एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. That is the only point that remains, and that is very easy to derive. Energy stored in capacitor and energy density हे दोन पॉइंट आहेत. बघूया आपण काय सिंपल आहे. त्याचं मिनिंग समजणं गरजेचं आहे. सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच, तसंच त्याचं मिनिंग आहे बघा. सो सपोज वी हॅव दिस इज वन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे म्हणून चला. ओके, अँड आय वॉन्ट टू चार्ज इट. नुसताच प्लेट आहे सपोज, त्याच्यावर कोणताही प्रकारचा चार्ज नाही आहे असं आपण कन्सिडर केलं. याला मी जर बॅटरीने चार्ज करायचं म्हटलं, मी याला बॅटरी कनेक्ट केली अँड आय जस्ट गो अँड ट्रान्सफर इन द चार्ज ऑन दिस प्लेट. या प्लेटवर मी चार्ज ट्रान्सफर करत असं चाललं. काय होणार आहे इथे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, ऍज यू पास द चार्ज ऑन दिस प्लेट, या प्लेटवर जसं चार्ज पाठवता त्याची इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. चार्ज जसं तिथं पोहोचतो त्याची इलेक्ट्रिक फील्ड असते, त्याला एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल असते. आता मग मी जर सपोज याला चार्ज करत, म्हणजे पुढचा चार्ज हा याच्यावर पाठवायचं म्हणलं, तर हा चार्ज याला काय करतो, रिपेल करतो. ऑब्वियस आहे. ओके, बघा हे जनरल टेंडन्सी पण असते. जनरली सपोज तुम्ही एखाद्या कारमध्ये किंवा एखाद्या इव्हन बसमध्ये याच्यामध्ये बसला, तर यू वॉन्ट अ सेपरेट ओके
आईस पेस शीट पाहिजे असते तुम्हाला असं वाटतं कोण येऊ नये जवळ. ओके, देअर शुड नॉट बी समबडी कम. ओके, आय जस्ट वॉन्ट टू सिट अलोन आणि एकदम फ्री फाईन एक्झॅक्टली आपल्याला बसायचं असतं. जवळ याला तर याला आपल्याला काय असतं मनामध्ये काय मिळणार. ओके, जरी तिथं आपण ढकलून देत नसलो तरी रिपल्शन असते. तसंच या चार्जचं पण काय असते रिपल्शन असते. ओके, तिसरं येऊन बसायचं म्हटलं तर तो ढकलून त्याला वर्क डन करावा लागतो. राईट, म्हणजे इथं परत नेक्स्ट चार्ज जर याच्यावर यायचं म्हटलं तर इट हॅज टू डू द वर्क अगेन्स्ट दिस रिपल्सिव्ह फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. या चार्जची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे किंवा त्याचं जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे अगेन्स्ट दॅट पोटेन्शियल, त्या व्हीच्या अगेन्स्ट इथला एखादा चार्ज क्यू जो याच्यावर जाऊन बसणार आहे त्याला वर्क करावं लागते. इट हॅज टू डू द वर्क. बरोबर आहे ना, वर्क डन करावं लागतंय. आणि मग हे केलेलं जे वर्क डन आहे म्हणजे ती बॅटरी जी काय वर्क डन करते ह्याला इथं पाठवण्यासाठी दॅट इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इथं जे आपण हे वर्क करतो, ओके, म्हणजे आपण म्हणजे ती बॅटरी जी काय वर्क डन करते, एनर्जी स्वतःची खर्च करते, सो दॅट दिस कॅपॅसिटर इज गेट फुल्ली चार्ज. हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल. प्रत्येक वेळी लक्षात घ्या, हा फुल्ली चार्ज सपोज 0 पासून याच्यावर काहीच चार्ज नव्हतं, आता मी त्याला क्यू इतकं फुल चार्ज करावं 0 पासून क्यू पर्यंत, तर एव्हरी टाइम इट हॅज टू डू द वर्क. प्रत्येक वेळी एक चार्ज नेला वर्क डन करावं लागलं, दुसरा नेला आणखी जरा जास्त वर्क डन करावं लागलं, तिसरा नेण्यासाठी त्या दोघांच्या अपोजिट त्याला ढकललं तिथं म्हणजे आणखीन जरा जास्त वर्क डन. सो एव्हरी टाइम दिस वर्क गोज ऑन इन्क्रीजिंग. सो टोटल 0 पासून क्यू इतकं चार्ज करायला त्याला जे टोटल वर्क डन करावं लागतंय that work done, this work done is stored, okay, in form of electrostatic potential energy. Electrostatic potential energy च्या टर्म मध्ये हे स्टोर राहते. लक्षात घ्या, त्या कॅपॅसिटर मध्ये ही एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर राहते आणि ती एनर्जी आपल्याला काढायची आहे म्हणजे तीच त्या कॅपॅसिटरची काय एनर्जी आहे. लक्षात घ्या. मग कसं काढणार हे, वी नो दॅट डब्ल्यू वर्क डन इज इक्वल टू काय असते, वर्क डन म्हणजे पोटेन्शियल इंटू चार्ज. आपल्याला ते माहित पाहिजे. वर्क डन म्हणजे काय असते, व्ही इंटू क्यू. दिस रिलेशन यू शुड नो फर्स्ट ऑफ ऑल. आता इथं बघा मी हे कसं सोडवतो बघा. या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स सपोज सी आहे. या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती आहे, सी आहे. सी इज द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. याच्यावरचा जो टोटल चार्ज आहे तो सपोज क्यू इतका आहे आणि त्याच्यावर क्यू इतका चार्ज आल्यानंतर त्याचं पोटेन्शियल किती आहे, टोटल व्ही इतका आहे. ओके, क्यू अपॉन व्ही. ओके, सी इज इक्वल टू काय असते आपलं क्यू बाय व्ही. इन जनरल आपण लिहितो क्यू बाय व्ही. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. ओके फाईन. आता इथं ना सपोज आपल्याला टोटल वर्क डन करायचं आहे ना. सो वर्क डन आपण कसं काढणार बघा. सो सुरुवातीला याच्यावर मी एक चार्ज पाठवला, एक चार्ज पाठवला. एक चार्ज पाठवल्यानंतर त्याच्या पुढचा चार्ज मी जो पाठवलाय तो सपोज स्मॉल चार्ज डीक्यू आहे. डीक्यू इतका चार्ज मला इथं पाठवायचा आहे. तर एक स्मॉल चार्ज त्याच्यावर पाठवण्यासाठी मला एक स्मॉल वर्क डन करावं लागेल. ते स्मॉल वर्क डन काय असणार, लेट अस रिप्रेझेंट इट बाय डीडब्ल्यू. ओके, वर्क डन म्हणजे जनरली हे आहे, परंतु इथं मी काय लिहितो ते डीडब्ल्यू लिहितो. ओके, दॅट इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, व्ही इंटू डीक्यू लिहिणार. बरोबर आहे ना. That you can write as V into dq, where V is the electric potential because of that initial charge, and dq is the small charge which I pass on that plate. Okay, small work done is equal to काय असते V into dq. आता V या फॉर्म्युल्याने जर बघितलं तर V is equal to काय येते Q by CL. या फॉर्म्युल्यावरून जर बघितलं तर V चं काय Q by CL. म्हणजे स्मॉल वर्क डन हे काय असते Q by C into dq. V चा फॉर्म्युला आपण Q च्या टर्म मध्ये, कारण Q व्हेरिएबल आहे. dq Q इट गोज ऑन चेंजिंग हियर, सो आय कन्वर्ट दॅट फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओके Q by C म्हणून घेतलंय इथं लक्षात घ्या. आता हे स्मॉल वर्क डन आहे म्हणजे समजते का बघा. हा चार्ज होता, हा dq इतका चार्ज इथं मी आणला, त्यावेळी वर्क डन एवढं झालं. परत नेक्स्ट dq इथं आणणार आहे, अजून वर्क डन एवढं करावं लागेल मला. परत पुढचा dq आणणार आहे, अजून वर्क डन करावं लागेल. मग मला जर टोटल वर्क डन करायचं आहे तर याला मी काय करणार, इंटिग्रेट करणार. त्या स्मॉल वर्क डनला इंटिग्रेट करणार. बरोबर आहे. आता मी चार्ज कुठून कुठेपर्यंत ठेवत चाललोय, 0 पासून क्यू पर्यंत. सपोज 0 पासून कॅपिटल क्यू पर्यंत पोहोचण्यासाठी
होणारं टोटल वर्क डन काढायचं आहे. म्हणून मी लिमिट पुट करतो 0 टू कॅपिटल क्यू. आता हे सोडवायचं फक्त. सो वर्क डन इज इक्वल टू 0 टू क्यू डीडब्ल्यू. स्मॉल वर्क डन काय आहे? क्यू बाय सी डी क्यू आहे. सो सी कॅपॅसिटन्स, त्या कॅपॅसिटरचा कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या. कॅपॅसिटन्स हा कॉन्स्टंट असतो. सो यू कॅन टेक आउट ऑफ दॅट इंटिग्रेशन साइन. इंटिग्रेशन कोणाचं येणार? फक्त क्यू डी क्यू याचं इंटिग्रेशन येणार. क्यू डी क्यू चं इंटिग्रेशन काय आहे ते सांगा. क्यू डी क्यू चं इंटिग्रेशन काय आहे? क्यू स्क्वेअर बाय, बरोबर आहे. एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, बरोबर आहे ना. एक्स रेस टू एन चं काय असतं? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सो त्यानुसार क्यू स्क्वेअर बाय 2 आणि लिमिट काय याला? 0 टू कॅपिटल क्यू. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करायचे आहे. म्हणजे काय ते बघा, वर्क डन इज इक्वल टू 1 अपॉन सी ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट हे पुट केलं तर काय झालं ते क्यू स्क्वेअर बाय 2 मायनस लोअर लिमिट पुट केलं 0 तर 0. म्हणजे हे टोटल वर्क डन इज इक्वल टू काय आलं बघा, हाफ म्हणू शकतो आपण क्यू स्क्वेअर बाय, ओके. सो क्यू स्क्वेअर बाय 2c. व्हॉट इज द वर्क डन वी गॉट हियर? क्यू स्क्वेअर बाय 2c. and this work done is stored in form of electrostatic potential energy. So let us represent it by E. So E is equal to किती आलं? half Q square by C. This is the electrostatic potential energy. This work is stored in form of energy. This work is stored in form of energy. So काल कसं काढलं आपण? सिंपल, डोक्यात फक्त एवढं लक्षात ठेवायचं. एक चार्ज आहे, त्याचं पोटेन्शियल आहे. दुसरा चार्ज पोहोचायचा आहे तर त्याला वर्क डन करावं लागेल. ओके. ते स्मॉल वर्क डन काय असणार? व्ही डी क्यू असणार. व्ही म्हणजे काय आहे? क्यू बाय सी आहे. मग टोटल वर्क डन करायचं असेल तर त्याला मी इंटिग्रेट करणार 0 टू क्यू. इंटिग्रेट केलं तर जे येईल ते माझं उत्तर क्यू स्क्वेअर बाय 2c. सो दिस वे यू कॅन फाइंड और दिस वे यू कॅन गेट द आन्सर ऑफ एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर अशा प्रकारे तुम्हाला मिळेल. आता सेम रिलेशन यू कॅन राईट इन व्हेरियस फॉर्म. हेच रिलेशन तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण लिहू शकता. यू कॅन राईट दिस इन व्हेरियस फॉर्म. द सेम रिलेशन कसं लिहू शकता बघा. सो द सेम रिलेशन क्यू म्हणजे बघा, जर क्यू जर गेलं आपण, क्यू म्हणजे काय आहे इथं बघितलं तर सीव्ही. टोटल क्यू म्हणजे काय असतो? सीव्ही. म्हणजे याच्यासाठी सीव्ही ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय खाली काय 2c. हे सोडवलं तर काय होतं बघा, सी स्क्वेअर बी स्क्वेअर होणार ना, स्क्वेअर घेतलं तर. आणि एक सी याच्याशी कट झाला. म्हणजे हाच फॉर्म्युला मी काय लिहू शकतो? हाफ सी बी स्क्वेअर लिहू शकतो ना. काल काय कसं आलं? क्यू म्हणजे सीव्ही आहे, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे सी स्क्वेअर बी स्क्वेअर. एक सी एका सी शी कट झाला म्हणजे राहिलं फक्त सी बी स्क्वेअर वर आणि खाली 2. सो हाफ सी बी स्क्वेअर म्हणजे सी आणि व्ही च्या टर्म मध्ये लिहू शकतो. क्यू सी लिहिलं, सी व्ही लिहिलं. आता क्यू आणि व्ही च्या टर्म मध्ये पण तुम्ही लिहू शकता. द सेम थिंग यू कॅन राईट इन टर्म्स ऑफ क्यू अँड व्ही. कसं लिहिणार? क्यू स्क्वेअरला राहू द्या असं. सी म्हणजे काय तुमचं? सी म्हणजे क्यू बाय व्ही आहे ना. सो इथे क्यू बाय व्ही घेतलं तर क्यू क्यू एक कट झालं तर काय येणार? हे हाफ. सो दीज आर द व्हेरियस फॉर्म्स. तोच फॉर्म्युला आपण क्यू व्ही, सी व्ही, क्यू सी, ओके, अशा फॉर्म मध्ये, अशा जोडीमध्ये लिहू शकतो. सेम फॉर्म्युला वी कॅन राईट इन डिफरंट फॉर्म्स. तोच फॉर्म्युला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण लिहिला जाऊ शकतो. हा. सो हियर वी आर फिनिश विथ दिस टॉपिक. फर्स्ट टॉपिक बँड ग्राफ जनरेटर काय नाही आहे तुम्हाला सिलेबसला, राईट. नाउ इफ यू हॅव बुक, तुमच्याकडे बुक्स असतील तर मग आपण डिस्कस करूया. सम एमसीक्यूज सुरुवातीला दिलेत काही एमसीक्यूज, ओके. किंवा डायरेक्टली आपण प्रॉब्लेम्स घेऊया. विल टेक डायरेक्टली द प्रॉब्लेम्स. एमसीक्यूज तुम्ही पण ट्राय करा सोडवण्याचा. जरी आज तुम्ही काय करा, काल एक होमवर्क तुम्हाला तोच दिलेला मी, थिकनेसचा आणि ह्याचा नाही, स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल केलं का? आलं? सगळ्यांनी लिहिलंय. स्पेरिकल कॅपॅसिटर आणि सिलेंड्रिकल कॅपॅसिटर काय रिलेशन्स त्याचे तुम्हाला मिळाले सांगा बघू. एक मिनिट. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी लिहून घ्या तिथं, ओके. सो हे एक्स्ट्रा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत ऍज पर ऍज तुमचे सीईटी जेडब्ल्यूई कन्सर्न म्हटलं तर. काय आहे? स्पेरिकल कॅपॅसिटर म्हणजे असा कॅपॅसिटर आहे ज्याचं मी काय घेतलं, रेडियस ए आणि बी. याला चार्ज केलं तर इथे इंडक्शन मुळे निगेटिव्ह चार्ज
याला ग्राउंड केलेलं होतं आपण. सो इट ऍक्ट्स लाईक अ स्पेरिकल कॅपॅसिटर. याचा कॅपॅसिटन्स किती असतो? C इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन नॉट. फक्त एका स्पेरिकल कॅपॅसिटन्स असतो, स्पेरिकल कंडक्टर्स असतो तो 4 पाय एप्सिलॉन नॉट r. कॅपॅसिटन्स काय असतं कळलं नाही तुम्हाला? मी ते सोडून दिलेलंच की तुम्हाला 4 पाय एप्सिलॉन नॉट r. स्पेरिकल कंडक्टरचा कॅपॅसिटन्स आहे तो. मी स्पेरिकल कॅपॅसिटरचा विचारलं. कॉन्सेंट्रिक असे दोन असतील तर मी टाईप सांगितले ना कॅपॅसिटरचे तुम्हाला. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, कॅपॅसिटर आणि कंडक्टर ऍज अ कॅपॅसिटन्स फरक आहे लक्षात घ्या. कंडक्टर ऍज कॅपॅसिटन्स म्हणजे दोन प्लेट नसतात, दोन गोष्टी नसतात, एकच असतं. मी जे तुम्हाला 4 पाय एप्सिलॉन नॉट r सांगितलेलं दिस वॉज फॉर ओनली स्पेरिकल कंडक्टर, याच्यासाठी सांगितलेलं, अर्थ साठी वगैरे जे एक्झाम्पल घेतलेलं. मी काय विचारलं होतं तुम्हाला? फाइंड द कॅपॅसिटन्स ऑफ स्पेरिकल कॅपॅसिटर and find the capacitance of cylindrical capacitor which is like this, जो असा असतो. काढला नसणार हे फाइंड आउट केले का तुम्ही? किती? याच्यासाठी असणार. ओके. आणि स्पेरिकल साठी 4 पाय एप्सिलॉन नॉट ते AB स्मॉल रेडियस हा इंटू बी हा AB अपॉन A minus B. Right. Very good. So see here spherical capacitor साठी काय आहे? 4 पाय एप्सिलॉन नॉट AB upon A minus B. Like this, no? Okay? लक्षात घ्या. स्पेरिकल कॅपॅसिटर साठी. आणि सिलेंड्रिकल साठी काय सांगितलं तुम्ही? 2 पाय एप्सिलॉन नॉट L. हा Ln म्हणजे नॅचरल लॉ. Ln म्हणजे नॅचरल लॉ अपॉन काय? Ln हेच काय असतं? A बाय B. ओके. सो these are the relations we have. हे रिलेशन्स तुम्हाला आले पाहिजेत ना. ओके. सो हे रिलेशन्स थोडे तुम्हाला आले पाहिजेत. नुसताच R असते त्याच्याऐवजी AB अपॉन A मायनस B येते वर, स्मॉल आणि बिग रेडियस. ओके. सो हे B मायनस A पाहिजे ना, मोठी मायनस छोटी. राईट. हे पण B अपॉन A पाहिजे, मोठं अपॉन A. ठीक आहे. राईट. सो थोडं लक्षात ठेवा आहे हा. हे एक्स्ट्रा पॉइंट आहे. हे असे तुम्ही डिराइव्ह पण करू शकता. C इज इक्वल टू Q बाय V आहे. V दोन्हीचा काढायचा आणि व्हॅल्यू पुट करून सोडवत जायचं. दिस ऑल्सो यू कॅन डिराइव्ह. So this is all about the theory part of electrostatics. So पुन्हा एकदा बघा, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स तसा मोठा टॉपिक आहे. ओके. बऱ्याचशा गोष्टी आपण लर्न केल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. पूर्वी हा जो टॉपिक होता तो 2 पार्ट मध्ये डिवाइड होता. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेपरेट 11वीला होतं आणि फक्त गॉस लॉ ऍप्लिकेशन आणि कॅपॅसिटर हा पार्टच होता. परंतु आता ते सगळं त्यांनी क्लब केले रिवाइज याच्यामध्ये. सो काय काय शिकलो बघा आपण सुरुवातीपासून जर म्हटलं तर. at the beginning we were discuss about the various introductory part. म्हणजे तो त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय बघितलं, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय बघितलं, इलेक्ट्रिक फ्लक्स कसा काढायचा. ओके. E dot ds, that relation we will discuss. Then Gauss law and Gauss law चे applications ते बघितले. राईट. Then after that we will discuss electric potential, electric potential energy, electric potential due to point charge, electric potential due to dipole. ओके. त्याचे रिलेशन्स डिराइव्ह केले आपण. त्यानंतर पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस ते पॉइंट्स बघितले. नंबर ऑफ चार्जेस मुळे पोटेन्शियल किती असते, सिस्टीम ऑफ चार्जेस मुळे किती असते, दॅट वी विल डिस्कस. देन वी विल डिस्कस अबाउट डायइलेक्ट्रिक्स अँड पोलरायझेशन. कसं होतंय, नॉन पोलर मॉलिक्यूल काय असतात, पोलर मॉलिक्यूल काय असतात, त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली की त्याचं पोलरायझेशन कसं होतंय. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं, कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स. ओके. कॅपॅसिटन्स बघितला. मग कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कसा तयार होतो बघितला. त्याचा कॅपॅसिटन्स कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असतो त्याचं रिलेशन आपण डिराइव्ह केलं. डायइलेक्ट्रिक मीडियम असेल तर त्याच्यावर काय फरक पडतो ते बघितलं. ओके.
आणि मग डायलेक्ट्रिक वेगवेगळ्या आकाराचा असेल तर काय, मग कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर बघितलं, सिरीज पॅरलल, त्याचा ऍक्च्युली आपण उपयोग कशासाठी करतो ते बघितलं. एनर्जी, ओके, वी हिअर डिराइव्ड व्हॉट इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी विच वी गॉट हिअर, दॅट इज हाफ q² by c, or this is half cv² or this is half qv. ओके, काही वेळा एनर्जी डेन्सिटी पण विचारतात. एनर्जी डेन्सिटी म्हटलं तर काय करायचं असतं, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम घ्यायचं असतं. इफ इट इज आस्क्ड टू फाइंड एनर्जी डेन्सिटी, यू कॅन टेक व्हॉट एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी विचारली असेल तर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढायचं असतं. समटाइम्स इट मे बी आस्क्ड, okay, or mostly only this particular part is asked. So इथपर्यंतचा पार्ट आपला हा संपलेला आहे.